ह्या आम्ही देवकी आणि वसुदेवनु लग्नो देक्या आकाशवाणी ती देवकीना अष्टम गर्भती कंसनु संहार होच कत्ते देक्या. आता आणि देवकीनं आणि वसुदेवने जैलम राख्यो जता अंत कृष्ण वसुदेव देवकीना गर्भम कौजाच गर्भ प्रवेश कऊ करच कवानु ह्या जर हमी एक कथाम देखा. ह्या 6 बाळोवन्ने कंस संहार करच. वसुदेव आणि देवकीना 6 बाळोवन्ने बी मारच. ते बिना ती देवकी आणि वसुदेव लई दुखी ही ग छोड्या असच. आता ह्या 7वं बाळ ही कन अनंत देवकीना गर्भम प्रवेश करच. देवकीना आनंद होतुच स्वतः भगवान गर्भम प्रवेश कर्योच का की कैकन तो कवाडतुच. इकडे संतोष भी होतुच इकडे दुःख भी होतुच. संतोष होतुच का तर स्वतः भगवान मारा गर्भम होतो तो कैकन आणि इकडे दुःख होतुच का तर यो कंस आता येणे बी आणि मारी छोडत तो कैकन बोली कन दुःख भी होतुच. का करनो कत्ते था देवकीनं कळतू नयच. एक कडती खुशी ती आनंद कवाडतुच आणि एक कडती दुःख इकन रडणू अवतू लगूच. ह्यो सभी करत तवा योग मायानं कृष्ण बोलावश. कृष्ण योग माया कतर एक भगवाननु अंतरंग शक्ती ती योग मायान बोलावच. बोलैकन था योग मायानं कृष्ण बोलच तू देवकी आणि वसुदेवकडे जा. देवकीना गर्भम 7वं शेष वसुदेव देवकीना गर्भम छे. तई गर्भ लीकंतु वसुदेवनी आणि एक पत्नी रोहिणी पत्नी नंद आणि यशोदाना घरमे असच. वसुदेवने वट्टच 12 जना बेरो असच. ते सब्बी जना बी कंसना डर ती गाव छोडीकन सब्बी जना वायलाकडे गई छोड्या असच. कवडा की जना बेट्टना गवीम असच कैकन बी बोल्याचनी. तो ही कन ह्या रोहिणी नंद आणि यशोदाना घरमेसे आई आता देवकीना गर्भ मम काय एक शेष छे तिने ली गईकन रोहिणीना गर्भम स्थापना कर कैकन बोलत तिशे. कतर देवकीना गर्भम असेलू गर्भ ली गईकन रोहिणीना गर्भम स्थापना करान योग मायानं बोलेल छे. योग माया आता ह्या आवाज ऐकन रोहिणीनु देवकीनु गर्भ ली गईकन रोहिणीना गर्भम राखच. तवा दोन्ही जना बी योग मायाना योग निद्राम असच कैकन बोलाश. कतर दोन्ही वन्ने बी कळतू नाही. आता ह्या योग निद्राम असाच्या पासती देवकीन हुशार पासती देवकीना गर्भ नाही असेल देखील सभी जना बी गर्भपात होच कैकन समजाच. मात्र ह्या देवकीनो बेटोच रोहिणीनो बेटो कैकन बोली कन पासती था पैदा होच तेच बलराम शेष अवतारी बलराम असच. आता ह्या देवकीना गर्भम भगवान कौ प्रवेश करच कवानो हमी ह्या जरा देखा. आता का कतर आता 8ಮ बाळ स्वतः भगवान देवकीना गर्भम अवतो लोगोच. ह्या ಗ್ರಂಥಮತ್ ಲಿಖೇಲುಷೆ ಇದಾದ ನಂತರ ತನ್ನ ಪರಿಶುದ್ಧ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ತನ್ನ ಪೂರ್ಣ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಇರಿಸಲು ಸದಾ ಸಿದ್ಧನಾಗಿರುವ ದೇವೋತ್ತಮ ಪರಮಪುರುಷನು ಸಕಲ ಸೃಷ್ಟಿಯ ಪ್ರಭುವಾಗಿ ವಸುದೇವನ ಮನಸ್ಸನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದನು. ಮೊಟ್ಟಮೊದಲು ಶ್ರೀಕೃಷ್ಣನು ದೇವಕಿಯ ಪರಿಶುದ್ಧ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದನೆಂದು ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ವೀರ್ಯದಾನದಿಂದ ಅವನು ದೇವಕಿಯ ಗರ್ಭಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. ತನ್ನ ಊಹಾತೀತ ಶಕ್ತಿಯಿಂದ ದೇವೋತ್ತಮ ಪರಮಪುರುಷನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಾದರೂ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಹೆಂಗಸಿನ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ವೀರ್ಯದಾನದಿಂದ ಸಾಮಾನ್ಯವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಆತನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅಗತ್ಯವಿಲ್ಲ. ತನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ದೇವೋತ್ತಮ ಪರಮಪುರುಷನ ರೂಪವನ್ನು ಇರಿಸಿಕೊಂಡು ವಸುದೇವನು ತಡೆಯಲಾಗದ ಸುಡುವ ಕಿರಣಗಳ ಪ್ರಭೆಯ ಸೂರ್ಯನಂತೆ ಕಂಡನು. ವಸುದೇವನ ಪರಿಶುದ್ಧ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿತವಾದ ಪ್ರಭುವಿನ ರೂಪವು ಕೃಷ್ಣನ ಮೂಲ ರೂಪದಿಂದ ಬೇರೆ ಅಲ್ಲ. ಕತರ್ಯ ಭಗವಾನ್ ಗೈಕನತ ವಸುದೇವನ ಮನ್ನಂಬಟ್ಯೋಚ.
ಹೀಗೆ ಸರ್ವಶಕ್ತಿಗಳನ್ನೊಡಗೂಡಿದ ದೇವೋತ್ತಮ ಪರಮಪುರುಷನು ನಿತ್ಯ ರೂಪವನ್ನು ವಸುದೇವನ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ದೇವಕಿಯ ಮನಸ್ಸಿಗೆ ಕರೆದೊಯ್ಯಲಾಯಿತು. ಇದು ಅಸ್ತಮಿಸುತ್ತಿರುವ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳನ್ನು ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಉದಯಿಸುತ್ತಿರುವ ಚಂದ್ರನಿಗೆ ವರ್ಗಾಯಿಸಿದಂತೆ. ದೇವೋತ್ತಮ ಪರಮಪುರುಷನಾದ ಕೃಷ್ಣನು ವಸುದೇವನ ದೇಹದಿಂದ ದೇವಕಿಯ ದೇಹವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದನು. ಸಾಮಾನ್ಯ ಜೀವಾತ್ಮನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಮೀರಿದವನು ಅವನು. ಕೃಷ್ಣನು ಇರುವಡೆಯಲ್ಲಿ ನಾರಾಯಣನಂತಹ ಅವನ ಸರ್ವ ವಿಸ್ತರಣಗಳು ಕತರ ವರಾಹ नरसिंह अवतार सभी असतो ते सभी भी संगाटच असच कैकन ह्या बोलतीशे. ದೇವಕಿಯು ಅವನ ಆವಾಸವಾದಳು. ದೇವಕಿಯ ಪರಿಪೂರ್ಣ ಸತ್ಯದ ಆವಾಸವಾದಳು. ಆದರೆ ಅವಳು ಕಂಸನ ಗೃಹದಲ್ಲಿದ್ದುದರಿಂದ ಅದು ಮಿಟ್ಟ ಬೆಂಕಿಯಂತೆ ಕತರ ಇಷ್ಟೋ ಏಕ राखती कौज हाप्य गई असच तव ಹೊತ್ತು थातई. आणि ಪಕ್ವ ಒಂದು ಮಡಿಕೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಕಿಯೊಂದು ಒಂದು ಮಡಿಕೆಯ ಪಕ್ಕಗಳಿಂದ ಸುತ್ತುವರಿದಾಗ ಅಥವಾ ಹೂಜಿಯಲ್ಲಿಟ್ಟಾಗ ಬೆಂಕಿಯು ಪ್ರಜ್ವಲ ಕಿರಣಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಉಪಯೋಗವಾಗದ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅಷ್ಟಾಗಿ ಗುರುತಿಸುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ದೇವಕಿಯನ್ನು ಕಂಸನ ಅರಮನೆಯ ಸೆರೆಮನೆಯ ಗೋಡೆಗಳ ನಡುವೆ ಬಂಧಿಸಲಾಗಿತ್ತು. ದೇವೋತ್ತಮ ಪರಮಪುರುಷನನ್ನು ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಧರಿಸಿದ್ದರಿಂದ ಆಕೆಗೆ ಬಂದ ದಿವ್ಯ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಯಾರೂ ನೋಡುವಂತಿರಲಿಲ್ಲ. आता बोलत नाही दुप्पस बायको दुप्पस असेल तर लई छंद लागायचं काही काम बोलत की नाही. तर ह्या स्वतः भगवानचं देवकीना गर्भ मसाचं आणि देवकी देकान बी एवढी छंद लागती असंच मात्र ते देकान था कोण बी नाही का तर देवकी सेरेमने मसाचं तो ही कन तिनु तो एक छंद छे काही कन देखी कन वर्णन करांथा कोण बी नाहीत नाही. आता ह्या देवकी ह्या आता कंस विचार करायचं देकान देवकी कशी छंद लागतीचे का तर गर्भवतीचे. आता यदा कंस विचार करायचं आता त्या गर्भवतीचे तो तिनु ह्या गर्भपातच करी सोडा का तर आठवू कृष्णाच्या वचकवानु था कंसाने बी गोत होतो बोलेलाच होतो था देवकीना आठवा गर्भवतीच्या पैदायलू बाळ तुने महाराज काही का बोली का ना आठवूच बाळ उतूच आता इने गर्भवतीचे गर्भपात करणू का काही कन कंस विचार करायचं. आणि एकदा विचार करायचं नाही नाही देवकीनंच मारी सोडणू तिनेच संहार करी सोडणू काही कन एकदा विचार करायचं. आणि एकदा बोलायचं नाही नाही गर्भवतीन बायकोन मार्या का तर कवडू पाप लागायचं तिना ती मारा ಕೀರ್ತಿನ ಕವಡು ಏಕ ಧಕ್ಕು ಅವಚ. ಈಗ ನಾನು ದೇವಕಿಯನ್ನು ಕೊಂದರೆ ನನ್ನ ಕೀರ್ತಿಯು ಮಾಸುವುದು. ದೇವಕಿಯು ಒಬ್ಬ ಸ್ತ್ರೀ. ಅವಳು ನನ್ನ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿದ್ದಾಳೆ ಮತ್ತು ಗರ್ಭಿಣಿ. ಅವಳನ್ನು ನಾನು ಕೊಂದರೆ ಇಡೀ ಜೀವಮಾನದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಗಳಿಂದ ಪಡೆದುಕೊಂಡ ನನ್ನ ಕೀರ್ತಿಯು ನಾಶವಾಗುವುದು. आणि विचार करायचं ಅತ್ಯಂತ ಕ್ರೂರಿಯಾದವನು ಈ ಜೀವಮಾನದಲ್ಲಿಯೇ ಸತ್ತಂತೆ. ಕ್ರೂರ ಮನುಷ್ಯನು ಬದುಕಿರುವಾಗ ಯಾರಿಗೂ ಅವನು ಇಷ್ಟವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಅವನು ಸತ್ತ ಮೇಲೆ ಜನರು ಅವನನ್ನು ಶಪಿಸುತ್ತಾರೆ. ಅವನು ತನ್ನನ್ನು ದೇಹದೊಡನೆ ಗುರುತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದರಿಂದ ಅವನ ಅವನತಿಯಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅವನನ್ನು ನರಕದ ಅತ್ಯಂತ ಕತ್ತಲೆಯ ಭಾಗಕ್ಕೆ ನೂಕುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಕಂಸನು ದೇವಕಿಯನ್ನು ಆಗ ಕೊಲ್ಲುವುದರ ಸಾಧಕ ಬಾಧಕಗಳನ್ನು ಯೋಚಿಸಿದನು. ಎಕ್ಕಡ್ತಿ ಕವಾಡ್ತುಷ ಆತ कंसने देवकीनु संहार करी सोडणं काही का ना मात्र पाप लागत होता. पापने एक डरतो लोगोच. आता ह्या देवकीना गर्भमा भगवान कृष्णाचं नारायणाचं प्रवेश कर्योच कवानु कळचं. नारद महर्षी ती सब्बी देवोवन्ने बी सभी कळचं. सब्बी देवो बी ऐकन देवकीनं समाधान बोलता असच. तू डरू नको का तर देवकी डरती असच. कंस आता संहार करचच ये बाळने बी काही कम बोली कन तिनासाठी तर सब्बी देवो ऐकन देवपत्नी ऐकन वसुदेवने आणि देवकीनं समाधान करायचे. तुम्ही का डरो नको भगवान स्वतःनु रक्षण करलेच. तिनु का तर एक उपाय धुंडी काढायचं. ते बाळने का बी एक कंस मारान साध्यत नाही. भगवान आवत्तेच तिने संहार करासाठी काही कम बोली कन थरथरती एक दोन्हीवन्ने धैर्य बोली कन समाधान करायचं.